मानमधुरा येथील मानपत्रास दिलेलं उत्तर. मानमधुरा आणि शिवगंगा येथील जमीनदार आणि नागरिक यांनी मानमधुरा येथे स्वामीजींना पुढील मानपत्र अर्पण करून त्यांचं स्वागत केलं. श्री स्वामी विवेकानंद. परम आदरणीय महाराज, आम्ही शिवगंगा आणि मानमधुरा इथले नागरिक आणि जमीनदार आपलं अंतःकरणपूर्वक स्वागत करत आहोत. आपण आमच्या हृदयात सदैव वास करीत आहात, पण आपण प्रत्यक्षपणे या स्थानी येऊन आम्हाला दर्शन द्याल अशी स्वप्नातही आम्हाला आशा वाटली नव्हती. शिवगंगा इथे आपलं येणं होणार नाही अशा आशयाची पहिली तार आम्हाला मिळाली तेव्हा आमच्या अंतःकरणावर निराशेची दाट छाया पसरली होती. पण नंतर आपण येणार या बातमीमुळे आम्हा सर्वांना समाधान वाटलं. आमच्या नगरात येऊन आम्हाला कृतार्थ करण्यास आपली अनुमती असल्याचं जेव्हा आम्हाला प्रथम कळलं तेव्हा आमची सर्वोच्च आकांक्षा पूर्ण झाली असं आम्हाला वाटलं. जणू पर्वतांनी महम्मदाकडे येण्याचं वचन दिलं आणि म्हणून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण जेव्हा आपणास आपली संमती परत घेणं भाग पडलेसं दिसलं तेव्हा आमच्या मनात घोर निराशा उत्पन्न झाली आणि वाटलं की आम्हाला आपलं दर्शन मिळतं का नाही. पण आमच्या आग्रहाच्या विनंतीला आपण मोठ्या आनंदाने अनुमती दिलीत. समुद्र पर्यटनात मोठमोठ्या अलंघ्य अडचणींना तोंड देऊन पूर्वेचा भव्योदात्त संदेश पाश्चात्यांना आपण ज्या उदार आणि स्वार्थत्यागपूर्ण वृत्तीने दिलात, आपलं कार्य ज्या उत्कृष्ट पद्धतीने पार पडलं आणि आपल्या लोककल्याणाच्या प्रयत्नांना जे उज्ज्वल आणि अतुलनीय यश लाभलं, त्यामुळे आपली कीर्ती अजरामर झालेली आहे. भारतीय धार्मिक श्रद्धेवर आणि कल्पनांवर पाश्चात्य पोटार्थी जडवादानी प्रचंड आक्रमण चालवलं. अशा वेळी आणि ज्यावेळी आमच्या ऋषीवर्यांची वचनं आणि उपदेश यांचा प्रायः लोप होऊ लागला, अशा काळात धार्मिक प्रगतीच्या क्षेत्रात आपल्यासारख्या थोर विभूतीच्या आगमनाने एक नवं युगच निर्माण केलं आहे. आणि आम्हाला आशा वाटते की योग्य कालावधीतच भारतीय तत्वज्ञानाच्या विशुद्ध सोन्यावर आज जो मळ साचलेला दिसतोय तो दूर करण्यात आपण यशस्वी व्हाल आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रभावी मुशीत या सोन्याला नवं रूप देऊन या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही मानाने चालू शकेल अशा मूल्यवान नाण्याचं स्वरूप त्याला प्राप्त करून द्याल. सर्व धर्म परिषदेकरता एकत्र जमलेल्या भिन्न भिन्न मतांच्या धर्मप्रतिनिधींसमोर व्यापक दृष्टिकोनातून भारतीय तत्वज्ञान विशद करून आपण त्या तत्वज्ञानाची विजय पताका फडकावली. त्यामुळे आम्हालाही साधार आशा वाटते की निकटच्या काळातच राजकीय क्षेत्रातील आपल्या समकालीनांप्रमाणे ज्यावर सूर्य कधीही मावळत नाही अशा साम्राज्यावर आपणही राज्य करू लागाल. फरक एवढाच की त्यांचं साम्राज्य भौतिक वस्तूंवर आहे तर आपलं अधिराज्य लोकांच्या मनावर राहील. जसे राजकीय इतिहासातील अधिक सत्तेचे परमोच्च बिंदू त्यांनी गाठला आणि दीर्घकाळ टिकलेले आणि लोकांचे हित करणारे साम्राज्य निर्माण केले, त्याचप्रमाणे ईश्वराजवळ आम्ही अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो की आपण एवढ्या निष्काम बुद्धीने अंगीकारलेले लोककल्याणाचे कार्य पूर्ण व्हावे, म्हणून आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आध्यात्मिक इतिहासात पूर्वजांहूनही आपला प्रभाव अधिक वाढो. परमपूज्य स्वामीजी, आपले परमतत्पर भक्त आणि सेवक. वरील मानपत्रास स्वामीजींनी याप्रमाणे उत्तर दिलं. आपण माझं हे जे हार्दिक स्वागत केलं त्याबद्दलची कृतज्ञता शब्दांनी व्यक्त करणं मला शक्य नाही. माझी इच्छा असूनही मोठं भाषण करावं अशा परिस्थितीमध्ये मी यावेळी नाही, याबद्दल खेद वाटतो. माझ्या संस्कृतज्ञ मित्रानं सुंदर विशेषणं मला लावलेली असली तरी मला हे शरीर आहे. आता शरीर असणं हे विटंबनेचं कारण असलं तरी काही इलाज नाही. आणि शरीर म्हटलं की ते नेहमीच जडद्रव्यांच्या नियमांच्या अधीन राहणारच. म्हणून ह्या जड शरीराला एक प्रकारचा थकवा किंवा शीण प्राप्त झालेला आहे. पाश्चात्य देशात माझ्या हातून जे थोडंसं कार्य घडलं त्याविषयी जो विलक्षण आनंद आणि आवड देशाच्या सर्व भागात व्यक्त केली जात आहे ती मोठीच गोष्ट आहे. याकडे पाहण्याची माझी दृष्टी अशी आहे की भावी काळात जे महात्मे जन्माला येतील ते या भाग्याचे धनी होतील.
माझ्या हातून झालेल्या लहानशा कामगिरीचं देशाकडून एवढं कौतुक होतं, तर ह्यानंतर येणाऱ्या आध्यात्मिक महापुरुषांचं आणि विश्व हलवून सोडणाऱ्या महात्म्यांचं या देशाकडून किती कौतुक होईल. भारत ही धर्मभूमी आहे. हिंदूंना धर्माचं, केवळ धर्माचंच आकलन होतं. हिंदूंना शतकानुशतकं असंच शिक्षण मिळालं आहे. याचा परिणाम असा की धर्म हीच जीवनातील प्रमुख बाब होऊन बसली आहे. आणि ही वस्तुस्थिती तुम्हाला ठाऊक आहे. प्रत्येकानं व्यापारी होणं हे जरुरीचं नाही. तसंच प्रत्येकानं शिक्षकच झालं पाहिजे असंही नाही, किंवा प्रत्येकानं योद्धाच बनलं पाहिजे असंही नाही. पण या जगात विभिन्न देश विभिन्न प्रवृत्तींचं अनुसरण करतील आणि परिणामी सगळेच देश मिळून या जगात ते एक सुसंवाद निर्माण करतील. विभिन्न देशांनी निर्माण केलेल्या या सुसंवादात भारतानं आध्यात्मिकतेचा सूर मिसळावा अशीच विधात्याची योजना दिसते. आणि मला याचा आनंद वाटतो की आपण ती उज्ज्वल परंपरा अजून गमावलेली नाही, की जी आपल्या महिमाशाली पूर्वजांनी, ज्यांच्याविषयी कोणत्याही देशाला गर्व वाटेल अशा आपल्या पूर्वजांनी आपल्या हाती दिलेली आहे. त्यामुळे मला आशा वाटू लागते आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल दृढ विश्वासही वाटतो. केवळ माझा व्यक्तिगत सन्मान करण्यात आला म्हणून मला आनंद वाटतो असं नाही, तर आपल्या देशाचं हृदय अजून शाबूत आहे हे बघून मला आनंद होतो आहे. भारत अजूनही जिवंत आहे. कोण म्हणतो की तो मृत आहे? पण आपण कार्यशील आहोत हे पाश्चात्यांना पाहावयाचं आहे. रणभूमीवर आपलं कर्तृत्व त्यांना पाहण्याची इच्छा असेल तर त्यांना निराशा पत्करावी लागेल, कारण ते आपलं क्षेत्र नव्हे. त्याचप्रमाणे एखादं लढाऊ राष्ट्र आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवेल अशी आशा केल्यास आपल्या पदरी निराशाच येईल. पण पाश्चात्यांनी इथं यावं आणि आम्हीही त्यांच्या इतकेच कसे कार्यशील आहोत, आमचा देश पूर्वीप्रमाणे अजूनही कसा जिवंत आहे हे त्यांनी पाहावं. आपली अधोगती झालेली आहे ही कल्पनाच आपण सोडून दिली पाहिजे. ती आपण जितकी दूर करू तितकं चांगलं. मला आता थोडे कठोर शब्द बोलले पाहिजेत. मला आशा आहे की आपण ते चांगल्या अर्थानं घ्याल. आत्ताच अशी तक्रार करण्यात आली की पाश्चात्य जडवादानं आपल्याला धुळीला मिळवून टाकला आहे. हा काही सगळा युरोपियन लोकांचा दोष नाही, तर बव्हंशी तो आपलाच दोष आहे. वेदांती म्हणून कोणत्याही गोष्टीकडे आपण आत्मनिरीक्षणाच्या दृष्टीनं नेहमी पाहिलं पाहिजे आणि आपला त्या गोष्टीशी काय संबंध आहे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. वेदांती म्हणून आपण हे निश्चितपणे जाणतो की जोवर आपण स्वतःचं अनिष्ट करून घेत नाही तोवर जगातील कोणतीही शक्ती आपलं अनिष्ट करू शकत नाही. भारताची 1/5 प्रजा मुसलमान बनली आहे. ज्याप्रमाणे पूर्वीचा इतिहास पाहिला असता 2/3 प्रजा बौद्ध झालेली दिसून येते, त्याप्रमाणे आता 1/5 प्रजा मुसलमान झाली आहे. ख्रिस्ती लोक आत्ताच 10 लाखाहून अधिक झाले आहेत. हा कोणाचा दोष आहे? अत्यंत स्मरणीय अशा आपल्या एका इतिहासकारांचे बोल आहेत. जवळ जीवनाचा अखंड झरा वाहत असताना या बिचाऱ्या दुर्दैवी लोकांनी भूक आणि तहान यांच्या पायी काय म्हणून मरावं? प्रश्न असा आहे की ज्यांच्यावर आपला धर्म सोडण्याची पाळी आली अशा लोकांकरता आपण काय केलंय? त्यांना मुसलमान का व्हावं लागलं? इंग्लंडमधील एका सत्शील मुलीविषयी मी असं ऐकलं होतं की ती वेश्या बनण्याचा विचार करते आहे. एका कुलीन स्त्रीनं तसं न करण्याबद्दल तिला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, मला सहानुभूती मिळवण्याचा हा एकच मार्ग शिल्लक आहे. मला आता कोणीही वाली नाही आणि मला पतित होऊ द्या, माझी अवहेलना होऊ द्या, मग कदाचित दयाळू स्त्रिया माझ्याकडे येतील आणि मला घरी नेऊन माझ्यासाठी शक्य ते सर्व काही करतील. आज आपण या परधर्मात गेलेल्या बांधवांबद्दल शोक करत आहोत, पण यापूर्वी त्यांच्याकरता आपण काय केलं? आपल्यापैकी प्रत्येकानं स्वतःला विचारावं की आपण काय शिकलो? आपण सत्याची मशाल हाती धरली होती का? तसं जर असेल तर आपण तिचा प्रकाश कुठवर नेला? त्यावेळी आपण त्यांच्यासाठी काही केलं नाही, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण त्यांच्याकरता काही केलं नाही हा आपलाच दोष आहे आणि आपलंच कर्म आहे. आपण कोणालाही दोष देऊ नये. आपण आपल्या कर्मालाच दोष देऊया. जडवाद, इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म किंवा जगातील अन्य संप्रदाय
यांना तुम्ही भारतात पाय रोवू दिलं नसतं तर ते इथे कधीच यश मिळवू शकले नसते. दुराचरण, कदन्न, दैन्य आणि अनियमितता यांच्यामुळे मानवी शरीर दुर्बल आणि क्षीण झाल्याशिवाय कोणतेही रोगजंतू त्याच्यावर हल्ला करू शकत नाहीत. सुदृढ शरीराचा मनुष्य विषारी जंतू भरपूर असलेल्या जागी सुद्धा बिनदिक्कतपणे वावरू शकतो. तरी पण आपल्या जुन्या पद्धती सुधारण्याची वेळ अजून गेलेली नाही. सर्व प्रकारचे जुनेवाद सोडून द्या. निरर्थक गोष्टींबद्दलचे जुने झगडे विसरून जा, कारण या गोष्टी मूलतःच मूर्खपणाच्या आहेत. आपल्या अधोगतीच्या गेल्या 500-600 वर्षांचा इतिहास पहा. त्यावेळी शेकडो वडीलधारी माणसं पेलाभर पाणी उजव्या हातानं प्यावं की डाव्या हातानं प्यावं, हात 3 वेळा धुवावा की 4 वेळा, चुळा 5 वेळा भराव्यात की 6 वेळा, असल्या विषयांवर वर्षानुवर्ष चर्चा करीत. असल्या क्षुल्लक विषयांवर चर्चा करण्यात आणि त्यांच्यावर पांडित्यपूर्ण ग्रंथ लिहिण्यात ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, अशा लोकांकडून तुम्ही कसली अपेक्षा करणार? आपला धर्म स्वयंपाकघरात शिरण्याचा धोका दिसतो आहे. आज आपल्यापैकी बहुतेक जण वेदांतवादीही नाहीत, पुराणवादीही नाहीत किंवा तंत्रवादीही नाहीत. आपण फक्त शिवू नकावादी आहोत. आपला धर्म स्वयंपाकघरात जाऊन बसला आहे. भाताचं भांड झाला आहे आपला देव, आणि मला शिवू नका, मी पवित्र आहे, हा झाला आहे आपला धर्म. आणखी 100 वर्ष हे जर असंच चाललं तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या इस्पितळात जावं लागेल. जेव्हा मन जीवनातील उच्च तत्व ग्रहण करू शकत नाही तेव्हा हे असंच घडत असतं. मेंदू दुर्बल झाल्याचं हे लक्षण आहे. ह्या अवस्थेत माणसाची सृजनशीलता लोप पावते. तो शक्तिहीन होऊन कृतिशून्य बनतो. तो विचारही करू शकत नाही आणि तो शक्य तितक्या लहान चाकोरीतच फिरत राहतो. तिच्या बाहेर तो जाऊ इच्छित नाही. ही अवस्था प्रथम झटकून फेकून दिली पाहिजे आणि सुदृढ कृतिशील होऊन कार्याला सिद्ध झालं पाहिजे. मगच आपल्याला आपल्या पूर्वजांपासून कधीही न सरणारा अमूल्य ठेवा परंपरेनं मिळाला आहे याची जाणीव होईल. जग आज या बहुमोल भांडाराची प्रतीक्षा करत आहे. या ठेव्याचं आपण योग्य वितरण केलं नाही तर जगाचा नाश होईल. तो बाहेर आणा आणि सर्वांना वाटून द्या. व्यास म्हणतात, या कलियुगात दान हेच एकमेव कर्म आहे आणि सर्व प्रकारच्या दानात अध्यात्म ज्ञानाचं दान हे सर्वोच्च प्रतीचं आहे. त्यानंतर विद्यादान, नंतर प्राणदान आणि शेवटी अन्नदान असा हा क्रम आहे. अन्नदान आपण पुष्कळ केलेलं आहे. अन्य कोणत्याही देशानं एवढं औदार्य दाखवलं नसेल. एखाद्या भिकाऱ्याच्या घरी भाकरीचा एखादाच तुकडा असल्यास त्यातला अर्धा तो दुसऱ्याला देईल. हे दृश्य केवळ भारतातच दिसून येतं. आपण अन्नदान पुष्कळ केलेलं आहे. आता अध्यात्म ज्ञानाच्या आणि लौकिक विद्येच्या दानाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि शूर आणि सुदृढ मनाचे होऊन आपण जर पूर्ण हृदयोतून कामाला लागू तर 25 वर्षात सर्व प्रश्न सुटतील. आणि मग आपण भांडत राहावं असं काहीच उरणार नाही आणि सर्व भारत पुन्हा एकदा आर्यभूमी होऊन जाईल. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. माझ्या योजनांबद्दल बोलत बसणं मला आवडत नाही. प्रत्यक्ष कार्य करून दाखवणं आणि मग बोलणं हेच मला अधिक आवडतं. माझ्याजवळ माझ्या योजना आहेत आणि ईश्वराची जर इच्छा असेल आणि मला जर तो पुरेसं आयुष्य देईल तर मी त्या कार्यान्वित करीन. मला या कार्यात यश मिळेल की नाही ते सांगता येत नाही, परंतु एखादं महान कार्य अंगीकारून त्याच्यासाठी जीवित कारणी लावावं यातच जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर मनुष्याचं हे क्षुद्र आणि पशुतुल्य जीवन दुसऱ्या कोणत्या मार्गानं सार्थकी लागू शकेल? उच्च ध्येयाच्या पूर्तीसाठी ते वेचणं यातच जीवनाचं खरं मूल्य आहे. हे महान कार्य भारतात पार पाडायचं आहे. सध्याच्या या धार्मिक नवजागृतीचं मी स्वागत करतो आणि ह्या संधीचा फायदा घेऊन जर मी कार्य केलं नाही तर तो माझा मूर्खपणा ठरेल.